नमस्कार. गुगल डॉक्स शिकण्याच्या या प्रवासात तुमचं खूप खूप स्वागत. आता नवीन सॉफ्टवेअर शिकणं म्हणजे खूप किचकट काम असं जर वाटत असेल तर जरा थांबा, कारण आज आपण हे सगळं अगदी सोपं करून टाकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. हे आपल्या सगळ्यांसोबतच होतं नाही का? डोक्यात अचानक एक भन्नाट आयडिया येते. कदाचित एखादी कविता किंवा एखाद्या प्रोजेक्टचा प्लॅन किंवा अगदीच एखादी महत्वाची आठवण, आणि ती लगेच कुठेतरी लिहून ठेवायला हवी असं वाटतंय, नाहीतर विसरून जायला होतं. आणि मग सुरू होतो खरा संघर्ष. अरे पण हे लिहायचं कुठे? कॉम्प्युटरवर कुठलं सॉफ्टवेअर उघडू? त्याला अपडेट करायला लागेल का की विकत घ्यावं लागेल? या सगळ्या विचारांच्या गोंधळात ना ती आलेली कल्पनाच डोक्यातून निघून जाते. पण जर मी असं म्हटलं की याचं उत्तर तुमच्या अगदी डोळ्यासमोर आहे तर? हो, हेच ते बटण. तुमच्या गुगल पेजच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात दिसणारा 9 ठिपक्यांचा छोटासा चौकोन. याला गमतीने वॉफल बटण असं म्हणतात. आणि विश्वास ठेवा, हे फक्त एक डिझाईन नाहीये, हे तर शक्तिशाली टूल्सचं एक प्रवेशद्वार आहे. तर आपलं पहिलं मिशन काय आहे? या गुप्त वॉफल बटनाचं रहस्य उलगडणं. कारण हेच ते बटन आहे जे आपल्याला फक्त माहिती शोधण्यापासून काहीतरी नवीन तयार करण्याच्या जगात घेऊन जातं, आणि तेही फक्त एका क्लिकमध्ये. हे इतकं सोपं आहे ना की फक्त 3 स्टेप्स आहेत. बघा, पहिलं google.com वर जा. दुसरं वरच्या उजव्या कोपऱ्यातला तो वॉफल आयकॉन शोधा. आणि तिसरं, त्यावर क्लिक केल्यावर जो निळ्या रंगाचा डॉक्स आयकॉन दिसेल त्याला क्लिक करा. बस झालं, तुम्ही आता थेट एका वर्ड प्रोसेसरमध्ये आला आहात. बरं, आता आपण गुगल डॉक्सच्या सगळ्यात जादुई भागाकडे वळणार आहोत. खरं सांगतो, ही एक अशी गोष्ट आहे जी तुमचा काम करण्याचा अनुभव पूर्णपणे बदलून टाकेल आणि एका मोठ्या चिंतेतून कायमची सुटका करेल. चला एक छोटासा खेळ खेळूया. चालेल? या स्क्रीनकडे जरा नीट बघा. फाईल मेनूमध्ये डोकावून बघा. वरच्या टूल बारवर नजर फिरवा. कुठेही तुम्हाला सेव्ह नावाचं बटण दिसतंय का? शोधा बरं. मी थोडा वेळ थांबतो. नाही सापडलं. बरोबर, सापडणारच नाही, कारण ते तिथे आहेच नाही. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. आणि हीच तर गुगल डॉक्सची सगळ्यात मोठी खासियत आहे. तुम्हाला सेव्ह बटन दाबण्याची अजिबात गरज नाही. आठवून बघा जुने दिवस. आपण सतत Ctrl+S दाबत बसायचो आणि चुकून विसरलो आणि अचानक लाईट गेली किंवा कॉम्प्युटर बंद पडला की झालं, सगळं लिहिलेलं काम गेलं. पण आता या नवीन पद्धतीत तुम्ही टाईप केलेला प्रत्येक शब्द, प्रत्येक अक्षर, प्रत्येक बदल आपोआप सेव्ह होतो. म्हणजे टेन्शनच खल्लास. मग प्रश्न येतो की हे सगळं जातं कुठे? तर हे जातं क्लाउड नावाच्या एका ऑनलाईन तिजोरीत. म्हणजे तुमचं डॉक्युमेंट तुमच्या कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्कवर नाही, तर इंटरनेटवर अगदी सुरक्षित राहतं. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा काय? तुम्ही तेच डॉक्युमेंट तुमच्या लॅपटॉपवरून, फोनवरून किंवा टॅब्लेटवरून कुठूनही उघडू शकता. ठीक आहे, ऑटोसेव्हची जादू तर कळली. चला आता काही बेसिक पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी शिकून घेऊया. या गोष्टी तुम्हाला एक आत्मविश्वास देतील आणि तुमच्या डॉक्युमेंटवर पूर्ण कंट्रोल मिळवून देतील. जेव्हा कधी तुम्ही नवीन डॉक्युमेंट उघडाल तेव्हा सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम काय करायचं? तर वर डाव्या कोपऱ्यात बघा. तिथे अनटायटल डॉक्युमेंट असं लिहिलेलं दिसेल. त्यावर क्लिक करा आणि तुमच्या फाईलला एक व्यवस्थित लक्षात राहील असं नाव द्या. हे खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर नंतर अनटायटल डॉक्युमेंट नावाच्या 10 फाईल्स तयार होतील आणि मग खरी फाईल शोधताना पंचायत होईल. आता मी एक अशी युक्ती सांगणार आहे जी तुम्ही कायम लक्षात ठेवली पाहिजे. याला हॉवर ट्रिक म्हणतात. टूलबारवरती जी छोटी छोटी बटणं दिसतात ना, त्यांचा अर्थ काय आहे कसं कळणार? अगदी सोपं आहे. फक्त तुमचा माऊस त्या बटनवर घेऊन जा. थांबा, क्लिक करायचं नाहीये, फक्त थांबायचं आहे. बघा, लगेच एक छोटा बॉक्स उघडेल आणि तुम्हाला सांगेल की ते बटन काय काम करतं. खरं सांगतो, ही एकच युक्ती तुम्हाला गुगल डॉक्समध्ये एक्सपर्ट बनवू शकते. आणि आता एक सुवर्ण नियम. हा नियम कायम लक्षात ठेवा. तुम्ही जे सिलेक्ट करणार नाही ते तुम्ही बदलू शकणार नाही. म्हणजे काय? तर जर तुम्हाला एखाद्या शब्दाचा रंग बदलायचा असेल, त्याला बोल्ड करायचा असेल किंवा त्याची साईज बदलायची असेल, तर आधी तो शब्द किंवा ते वाक्य माऊसने सिलेक्ट करावं लागेल. आधी सिलेक्शन, मग ॲक्शन. इतकं सोपं आहे. अरे देवा, काहीतरी गडबड झाली का? चुकून एखादा पॅरेग्राफ डिलीट झाला? अजिबात घाबरू नका, कारण तुमच्याकडे एक टाईम मशीन आहे. हो, टूलबारच्या डाव्या बाजूला तो जो मागे जाणारा बाण आहे ना, ते आहे अंडू बटन. त्याला क्लिक करा आणि तुमची चूक जादू झाल्यासारखी गायब होईल. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे तुम्ही पाहिजे तितक्या वेळा मागे जाऊ शकता. बरं, आतापर्यंत आपण मजकूर लिहायला आणि चुका सुधारायला शिकलो. पण आपलं डॉक्युमेंट फक्त माहिती देणार असून चालणार नाही. ते दिसायलाही एकदम भारी आणि प्रोफेशनल वाटायला हवं. चला तर बघूया ते कसं करायचं.
मोठे मोठे पॅरेग्राफ वाचण्याऐवजी याद्या किंवा लिस्ट्स वाचायला जास्त सोप्या वाटतात. पण कोणती लिस्ट कधी वापरायची? नियम सोपा आहे. जिथे गोष्टींचा क्रम महत्वाचा आहे, म्हणजे जसं की चहा बनवण्याच्या पायऱ्या, तिथे 1, 2, 3 असे नंबर्स वापरा. आणि जिथे क्रम महत्वाचा नाही, म्हणजे जसं की बाजारातून आणायच्या वस्तू, तिथे असे गोल ठिपके म्हणजे बुलेट पॉइंट्स वापरा. आणि लिस्ट बनवणं तर अगदीच सोपं आहे. तुम्हाला ज्या ओळींची लिस्ट बनवायची आहे त्या आधी टाईप करून घ्या. मग आठवतंय आपला सुवर्ण नियम? त्या सगळ्या ओळी सिलेक्ट करा आणि मग वर टूलबारवरच्या नंबर किंवा बुलेट लिस्टच्या बटनावर क्लिक करा. बस, बाकीचं सगळं काम कम्प्युटर स्वतःच करून टाकेल. आता आपण ह्या सगळ्या प्रवासाच्या सगळ्यात महत्वाच्या आणि रोमांचक टप्प्यावर आलो आहोत. आपण जे काही तयार केलंय ते फक्त आपल्यापुरतं मर्यादित नाही, ते आपल्याला इतरांसोबत, जगासोबत वाटून घ्यायचंय. तर चला पाहूया हे शेअरिंग कसं करायचं. ते जुने दिवस आठवतात का? report_final.docx, मग report_final_v2.docx आणि शेवटी report_final_v2_real_final.docx. असे एकाच फाईलचे 10 व्हर्जन्स ईमेलमध्ये फिरायचे आणि नक्की फायनल कोणती हेच कळायचं नाही. गुगल डॉक्समुळे हा सगळा गोंधळच संपला. आता फाईल एकच असते, जी क्लाउडमध्ये असते. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? कंट्रोल पूर्णपणे तुमच्या हातात असतो. तुम्ही हे ठरवू शकता की तुमची फाईल फक्त कोण पाहू शकेल, कोण त्यावर फक्त आपल्या सूचना किंवा कमेंट्स देऊ शकेल, आणि कोण त्यात तुमच्यासारखेच बदल करू शकेल. हे बघा, इथे अगदी सोपं करून सांगितलं आहे. जर तुम्ही कोणाला व्ह्यूअर बनवलं तर ती व्यक्ती फक्त तुमचं डॉक्युमेंट बघू शकते, हात लावू शकत नाही. कमेंटर बनवलं तर ती व्यक्ती बदल न करता फक्त सूचना देऊ शकते. आणि जर एडिटर बनवलं तर त्या व्यक्तीला तुमच्यासारखेच सगळे बदल करण्याचे अधिकार मिळतात. त्यामुळे विचारपूर्वक ठरवा की कोणाला कोणते अधिकार द्यायचे. तर मग तुमचं खूप खूप अभिनंदन. या काही मिनिटांतच तुम्ही एक खूप मोठा पल्ला गाठला आहे. आता तुम्हाला हे माहीत आहे की तुमची फाईल नेहमी सुरक्षित असते. तुम्ही सेव्ह बटन शोधायचं कधीच सोडून दिलं आहे. तुम्ही आता मजकुराला स्टाईल करू शकता, लिस्ट बनवू शकता आणि हो, तुमचं काम इतरांसोबत सुरक्षितपणे शेअरही करू शकता. थोडक्यात आता तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने गुगल डॉक्स वापरण्यासाठी तयार आहात. तर मग आता ही किल्ली तुमच्या हातात आहे. आता तुम्ही तुमच्या डोक्यातली कोणती भन्नाट कल्पना सगळ्यात आधी सत्यात उतरवणार आहात, कारण आता ही शक्ती तुमच्या हातात आहे. जा आणि काहीतरी अप्रतिम तयार करा.